राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल याचिकाकर्त्यांना देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत। आज सीडीच्या स्वरूपात हा अहवाल राज्य सरकार देणार आहे। याचिकाकर्त्यांना अहवालाची प्रत देताना तो आहे तसाच देण्याची सूचना न्यायालयाने केली आहे। त्याचप्रमाणे त्या 6 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी सुरू केली जाणार आहे। उसाच्या थकीत असलेल्या एफआरपीच्या मागणीसाठी काढण्यात आलेलं स्वाभिमानीचं आंदोलन आता स्थगित करण्यात आलंय। साखर आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर खासदार राजू शेट्टींनी ही घोषणा केली। मात्र आश्वासन पूर्ण न केल्यास आमरण उपोषणाचा इशाराही राजू शेट्टींनी दिलाय। आज काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डची बैठक होणार आहे। या बैठकीला अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील पार्लमेंटरी बोर्डचे सदस्य आणि मोठे नेते उपस्थित राहणार आहेत। दरम्यान आज प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची पॅनलची यादी फायनल करून दिल्लीला पाठवली जाणार आहे। एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे युतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असल्याचं सांगत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी स्वबळाचा नारा दिलाय। सोबत आले तर ठीक, नाही तर एकटे लढू, भाजप कोणापुढे झुकणार नाही असा निर्वाणीचा इशारा त्यांनी शिवसेनेला दिलाय। भारतीय जनता पक्ष लाचार नाही आहे। युतीची काळजी करू नका। ज्यांना हिंदुत्ववाद पाहिजे ते आपल्या सोबत येतील, ज्यांना हिंदुत्ववाद नको आहे ते जे हिंदूंच्या विरोधात आहेत त्यांच्या सोबत जातील। जो येईल त्याला सोबत घेऊन आणि जो येणार नाही त्याच्याशिवाय आणि या देशामध्ये मोदीजींचं सरकार स्थापित केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आता थांबणार नाही। शिवसेनेने भाजपला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा भाजपकडून शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रात शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। काहीही झालं तरी शिवसेना स्वबळावरच लढणार अशी गर्जना करणाऱ्या शिवसेनेने पहिल्यांदाच युतीसंबंधी थेट विधान केलंय। लालबाग आणि परळमधील दुकानांवर इंग्रजी भाषेतील अक्षरांएवढीच मराठी भाषेतील अक्षरांची पाटी लावण्याचा इशारा मनसेने दिलाय। या संदर्भातील महाराष्ट्र दुकान आणि आस्थापना अधिनियमाची प्रत आणि निवेदन देत मनसेने दुकानदारांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। दोन्ही भाषांमधील नामफलक हे समान आकाराचे आणि देवनागरी भाषेत लावण्याचं आवाहन करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा भाग 2 हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती शाळांवर करण्यात आली। आज हा कार्यक्रम होणार असून प्रसार माध्यमांद्वारे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवणं शाळांसाठी बंधनकारक करण्यात आलंय। दादरहून सुटणाऱ्या 50% लोकल फेऱ्या आता परळ उपनगरीय टर्मिनसवरून सुटणार आहेत। दादर स्थानकातील गर्दीतून रेल्वे प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। परळ टर्मिनससाठी 2 ब्लॉक यशस्वी झाल्यानंतर 10 फेब्रुवारीपर्यंत परळ टर्मिनसचं काम पूर्ण होणार आहे। पुणे मेट्रो प्रोजेक्ट संदर्भात फ्रान्सच्या AFD आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये कर्जाबाबतचा करार करण्यात आलाय। पुणे मेट्रोचं काम वेगाने होण्यासाठी 245 मिलियन युरो म्हणजेच तब्बल 2000 कोटी रुपयांचा हा करार करण्यात आलाय। या करारामुळे सरकारला 2020 पर्यंत पैशांची आवश्यकता भासणार नसल्याचा दावाही करण्यात येतोय। पाण्याच्या आरक्षणासाठी बुलढाण्यातल्या देऊळगाव राजा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जालना जिल्ह्यातल्या मंठा आणि परतूर तालुक्यातल्या 92 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी देऊळगाव राजा तालुक्यातल्या खडकपूर्णा धरणात सुरू असलेल्या विहिरीचे खोदकाम त्वरित बंद करावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। पुणे रेल्वे स्टेशनवर वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसवण्यात आलाय। वाया गेलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर रेल्वे स्टेशनमध्ये केला जातोय। स्टेशनच्या स्वच्छतेसाठी पाण्याचा होणारा अपव्यय त्यामुळे टाळता येणार आहे। पुण्यात पुन्हा स्वाईन फ्लूने डोकं वर काढले। एकूण 11 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली। जानेवारी महिन्यात 2 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला, तर 3 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत। तर राज्यात जानेवारी महिन्यात स्वाईन फ्लूमुळे 13 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात सद्यस्थितीत 75 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे। त्यात सर्वाधिक 35 रुग्ण नागपूर जिल्ह्यात असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे। धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला। राज्यात आज 2.5 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। नागरिकांना पुन्हा एकदा थंडीचा सामना करावा लागतोय।
हापूस आंब्याने विक्रम नोंदवलाय. तब्बल 850 पेट्या मुंबई एपीएमसीत दाखल झाल्या. त्या 600 पेट्या कोकण राज्याच्या तर 250 पेट्या कर्नाटकातून आल्या. कोकण हापूसला टक्कर देण्यासाठी कर्नाटक हापूस 19 जानेवारीलाच एपीएमसीच्या फळ बाजारात दाखल झाला. त्याच दिवशी कर्नाटक आणि कोकण हापूस मिळून 300 पेट्यांची पहिली आवक झाली होती. आज मार्केटला जवळजवळ जानेवारी महिन्याच्या हिशोबानं 600 ते 650 पेट्यांची आवक नुसती महाराष्ट्र राज्यातनं झालेली आहे. त्याचबरोबर कर्नाटकमधनं सुद्धा 200 ते 250 क्रेट आंबा आज मार्केटमध्ये विक्रीला आला आहे. आजच्या जर बाजारभावाचा जर आपण विचार केला तर रत्नागिरीतले आणि देवगडमधल्या आंब्याला बाजारभाव आज 2,000पासून 5,000 रुपये पर पेटीचा असा भाव झालेला आहे. पाणी पातळी खालावल्याने सांगलीतल्या आमणापूर कृष्णाकाठावर मगरींचा मुक्त विहार पाहायला मिळतोय. सध्या आमणापूर धरणातलं आवर्तन लांबल्याने कृष्णाकाठ कोरडा पडलाय. त्याचमुळे या कोरड्या पात्रात मगरींचा हा मुक्त विहार पाहायला मिळतोय. मगरींसोबतच ब्लॅक आयबीस, व्हाईट आयबीस, ओपन बिल्ड स्टोक, राखाडी बगळे यासारख्या पक्ष्यांनी उथळ पाण्यात आपला तळ ठोकलाय. उस्मानाबाद तालुक्यातल्या ढोकी गावात लागलेल्या भीषण आगीत 4 ते 5 दुकानं जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. रात्रीच्या वेळी आग लागल्याने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. मात्र या आगीत दुकानं भस्मसात झाल्याने दुकान मालकांचं लाखोंचं नुकसान झालंय. पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली. काल रात्री 9 वाजता कर्वेनगरमधल्या लक्ष्मीनगर परिसरात हे हत्याकांड घडलं. खुनाचा हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडल्याची माहिती मिळते. सिद्धप्पा कलबंडी असं या 21 वर्षाच्या मुलाचं नाव आहे. परभणीतल्या पूर्णा तालुक्यातील मिरखेल इथे 2 शाळकरी मुलांच्या भांडणावरून संपूर्ण कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. मुलाची आई रेणुका गिरी आणि वडील शंकर गिरी यांना गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे. गिरी यांचा मुलगा आकाश याचा त्याच्या शाळेतल्या नागेश देशमुख सोबत वाद झाला. नागेशने वडील अरुण देशमुख यांना या वादाबाबत सांगितल्यानंतर त्यांच्याकडून गिरी कुटुंबाला रात्रभर अमानुष मारहाण करण्यात आली आहे. पुण्यात रस्त्यांवरच्या सिग्नलवर भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांनी आता त्यांचा बचत गट स्थापन केला. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक विकासाची कास धरली आहे. देशातल्या भिकाऱ्यांचा हा पहिलाच बचत गट आहे. दुर्बल, उपेक्षित आणि वंचितांसाठी काम करणाऱ्या पुण्यातल्या संतुलन संस्थेने पुढाकार घेतल्याने भिकाऱ्यांचा हा बचत गट आता प्रत्यक्षात साकारला आहे. मध्य प्रदेशात एक भीषण अपघात झालाय ज्यात 12 जणांचा मृत्यू झालाय. एमपीच्या उज्जैन जिल्ह्यातील रामगड या गावाजवळ हा भयंकर अपघात झालाय. 2 कारची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि यात 11 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर आहेत. काल रात्री झालेल्या अपघातात गाड्यांचा अक्षरशः चुराडा झालाय. त्यावरून ही टक्कर नेमकी किती भीषण होती हे पाहायला मिळतंय.